फिल्डिंग आता सजवली गेली. ऋतिक दलवी जयेश खरत ही जोडी आता मैदानामध्ये पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये खूप सारे बदल केलेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज डोले टीमचा केतन मगर उर्फ गोट्याला संधी दिली, कारण का पहिले षटक साहिल अतुल तो, परंतु मागच्या मॅच मध्ये साहिलने थोडं खर्चिक षटक टाकलं, त्यामुळे थोडासा बदल केला गेला. कदाचित मयूर जाधव ज्यावेळी येईल त्यावेळी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत असताना साहिल ती गोलंदाजी करेल. खूप मोठी रणनीती आखली याची डोले नेहमीच या मैदानामध्ये सराव करत असतो, त्याचा फायदा होईल का त्यांना. मॅच ऑन. दलवी ऋतिक स्ट्राइक एंडवर, केतन मगर समोर, लॉंग ऑफ साहिल आहे. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल यावेळी कट केलाय, खूपच सुरेख फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने स्वागत केलं केतन मगरचं. आयबा जेल्स साठी एबन जोडी चॅलेंज ग्रुप यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. पहिल्याच बॉल बल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, उपट टाकली, वन बाउंड चौकार प्राप्त केला ऋतिक दलवीने. काउ कॉर्नर आणि लॉंग ऑफ ठेवल्या गेल्या पहिल्या ओव्हरसाठी. केतन मगर दुसरा बॉल अपटी दिली होती, थोडासा बाउन्स, लेंथ थोडीशी कमी केली. सुरुवातीला वाटलं लेंथ खूपच शॉर्ट बॉल होईल, परंतु पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. आश्चर्यचकित झाला बॅटर देखील, त्याला देखील समजला नाही, कारण का बॉलची लेंथ खूपच कमी केली होती, मागे ठेवला होता, परंतु बाउन्स प्राप्त केला नाहीये. ही ओळख राहिली केतन मगरची. त्याच्या बॉल थोडेसे खालीच राहतात, उंचीप्रमाणे त्याच्या खालीच राहतात. पुन्हा खालीच राहिलाय, यावेळी पंच केलं एक्स्ट्रा कव्हर मधून. बॉल चाललाय डीप कडे, साहिल पोचतील तोपर्यंत सिंगल. केतन मगर ज्यावेळीस गोलंदाजी करतो त्यावेळीस ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवत असताना बॅटच्या अगदी खालून बॉल काढण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बाउन्स होत नाही त्याचा बॉल, जरी कॉन्क्रीटची विकेट असली तरी देखील बॉल त्याचा खाली राहतो. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर बॉल आला डॉट, त्यानंतर सिंगल आणि स्ट्राईकला आता समीर घरत. ताकदीचे फटके सजवण्यासाठी ऑन साईडला ओळखला जातो. पुढचा बॉल समीर साठी फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या अगदी भरून बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगले बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जरूर पहिल्या बॉलवर चौकार खर्च केला होता केतनने, परंतु त्यानंतर त्याला सूर सापडलाय. त्याची गाडी एका चांगल्या ट्रॅक वरून आता प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 5 धावा खर्च केलेत. पाचवा बॉल या ओव्हरचा लेफ्ट हँड बॅटर साठी देखील डीप मध्ये ऑन साइड क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये ठेवला गेलाय. पुढचा बॉल ताकदीने ऑन साइडला टर्न केला, प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. बॉल चालले डीप मिड विकेट कडे, साहिल पोचतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय वेगाने, दुसरी धाव पूर्ण होईल का? फेकी चांगली होती, 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ऋतिक दलवी आणि समीर घरतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका धाबेचे रूपांतर चेक. 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. 5 बॉल मध्ये 7 धावा. विकेट गमावलेली नाहीये पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्यांपासून देखील दोन्ही बॅटरला दूर ठेवले. जरूर एक चौकार आला. शेवटचा बॉल ओव्हरचा लेफ्ट हँड बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेटने केतन खेचून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल, आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती. मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ बिनबाद 7. मैंदे गावावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना नरेश पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्याने विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. मैंदे गावाचा विचार केला तर जबल जबल भिवंडी तालुक्याच्या बॉर्डरवर असलेलं गाव आहे. केला मैदा पच्छापूरच्या पुढे तुम्ही जाल त्यानंतर पिवली गाव तुम्हाला पाहायला मिळेल. ती हद्द आहे आपली. इकडे कासने पर्यंत भिवंडी तालुक्याची ओळख राहिली, म्हणजेच नदी क्रॉस केली त्यानंतर कल्याण तालुका तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूपच दूरवरून नरेशजी पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ या अंगामध्ये विचार केला तर एजी ढोले टीमने मीनाक्षीच्या विपक्षामध्ये एकदा सामना जिंकलाय, तर मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाने देखील एजी ढोले टीमला मागच्या आठवड्यामध्ये पराभूत केलं होतं. तिसरी मॅच समोरासमोर फरान शेख दुसरे षटक राईट अँड ओव्हर द विकेटने ऋतिकसाठी पहिलाच बॉल लेन चांगली होती, तेवढाच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्वेअर ड्राईव्ह मोटोमॅनचा वापर करत असताना डीप कव्हरमध्ये सिंगल येते. मागच्या सामन्यामध्ये शिरताज शेख लेजंड ऑफ पीटीसी नव्हते, आता सध्या आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. फरान हा एक युवा गोलंदाज आहे आणि त्यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. साहिलने गोलंदाजीची जबाबदारी अजूनही स्वीकारली नाहीये, त्याला देखील माहिती आहे मयूर जाधवचं येणं अजून बाकी आहे. त्यावेळेस मग विकेट जाईल, मयूर जाधव मैदानात येईल, त्यावेळेस कदाचित साहिल ती जबाबदारी स्वीकारेल. परंतु अजूनही आक्रमण चढवलेलं नाहीये. अतिशय संत गतीने कासवाच्या गतीने धावांचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 8 वर. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट देखील डीप मध्ये ठेवला गेले. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. पॉइंट सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आहे. विकेट किपरच्या मागे शॉर्ट फाईन स्टॉप कडे एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग देखील पाहायला मिळते. जास्त बेल खर्च करू नका. याची डोली टीम फरान शेख, समीर गरजचं टीम राऊंड द विकेटने हॅफ ट्रकर होता. खेचण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी आता फरान शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिरताज शेख, साहिल शेख यांच्या तालमीमध्ये घडलेले हे युवा गोलंदाज साद असतील, फरान शेख असतील, नवीन गोलंदाज तयार केलेत. तर ते देखील चमकू लागले त्या पीटीसी मध्ये. ढोले गावाचं क्रिकेट देखील पीटीसी मध्ये खूप वेळा चर्चेत राहिले. समीर गरज समोर खेचून मारले, स्लॉट मध्ये होता, उंची भरपूर, बॉल समोर चाललाय, लॉंग ऑन मध्ये चांगला झेल केतन मगरच्या हातामध्ये. फलंदाज बाद समीर गरज. पहिली विकेट समीर गरजच्या रूपाने धावसंख्या स्थिरवली ती 8 वर. आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव नावाचं वादळ आता आलंय, ते घोंगावेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मीनाक्षी स्पोर्ट कांदली, कांदलीकरांचा अभिमान स्वाभिमान जपणारा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या पडगा टेनिस क्रिकेटला लाभलाय तो म्हणजे मयूर जाधव. मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये त्याने 5 षटकार मारलेत. 6वा येईल का? 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड हिरामन शेलार डायमंड ऑफ पीटीसी शेरोबा स्पोर्ट वाशेरेच्या नावावर राहिले. तब्बल 3 वेळा ते रेकॉर्ड त्याने केलेत. मयूर जाधव स्ट्राईकला फरांसाठी. पहिलाच बॉल उपट उपट समोरच्या दिशेने झेलसाठी प्रयत्न, वाह जबरदस्त केले. टाळ्या व्हायला हरकत नाही केतन मगर साठी. एक हात टाकला होता, कॅच जरूर सुटली आहे, परंतु 6 धावा 5 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात. खर तर हा झेल साहिल साठी सोपा होता, परंतु केतन धावत येत असताना आपल्या उजवीकडे उंच झेप घेत असताना हात टाकला होता. पोझिशन होती साहिलची, चुकी केली आहे. महत्वाची कॅच आणि त्याच्यानंतर मयूर जाधवच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलंय. महत्वाचा मासा थोडासा सुटलाय. सिंगल येते. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. धाबा रोखले गेले, धावांचा वेग थोडासा मंदावलाय. आक्रमण चढवायला मयूर जाधवने सुरुवात केली. स्ट्राईकला ऋतिक दलवी, फरांचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी समोर फोर्स केलाय, डाऊन द ग्राउंड, हा बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. प्रयत्न चांगले केले पुन्हा एकदा, पुन्हा धाबा वाचवलेत साहिलने. पुन्हा 5 धाबा वाचवले तब्बल मागच्या 2 बॉलवर. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण साहिल शेख आणि केतनच्या माध्यमातून. जवळजवळ 10 धाबांचं संरक्षण केले. सेफ आहे. धावफलक 10 वर. शेवटचा बॉल ओव्हरचा शिल्लक आहे. फरानने प्रभावित केलं. 3 धाबा देत असताना 5 बॉल मध्ये 1 विकेट देखील मिळून दिली आहे. परंतु मयूर जाधवची विकेट, त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. पॉवर हिटर आहे पीटीसीचा मयूर जाधव. या अंगामाचं एक अर्धशतक देखील त्याच्या नाबावर राहिले. कधी पाड जड करू शकतो एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. फरान शेख मयूर साठी. वाईट बॉल.
एक्स्ट्रा धावा खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. राईट अँड ओव्हर द विकेटने मयूरसाठी यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक स्टिकर लागलाय. बॉल हवेत फरान बॉलच्या खाली. नो नो बॉल नो बॉल नो बॉल. 2 वेळा वाचलाय मयूर जाधव. ओव्हर स्टेपिंगचा हा नो. दुष्काळात 13वा महिना केला फरानने. कॅच जरूर पकडली होती. अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून ऋतिक दलवीने 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर 500 रुपये दिले जातील. अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून बक्षिसे देखील पुरस्कृत केली गेली. त्यांचे देखील धन्यवाद. खूप मोठी चुकी केली आहे मयूर जाधव. हा वाघ आहे, रन मशीन आहे कांदलीकरांची. त्याचा झेल पकडला परंतु नोचा इशारा पंचांनी पकडलं. फ्रीटचा बॉल मयूरसाठी. फुल टच होता, समोरच्या दिशेने ट्राय केलं. ऑन ड्राईव्हचा पटका, सिंगल येईल. एक बॉल खराब टाकला, उर्वरित बॉल चांगले. फरांनी विकेट देखील मिळून दिली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट 13 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेट 13 धावा. धावा रोखल्या गेलेत. चांगली गोलंदाजी फरान शेखने केली. केतन मगरचं षटक देखील चांगलं राहिले. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा अजून जमा केल्या जातील? चेंडू चेक केला जातोय पंचांच्या माध्यमातून, त्यामुळे काही मिनिटासाठी खेळ थांबला गेले. बॉल फुटला आहे का, काही त्याच्यामध्ये उणीवा आहेत का, हे आता पाहिलं जाईल. शकील चिकोटी सर, त्यानंतर आज अजून एक नवीन पंच या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांची देखील आपण चर्चा करूया. वैती सर, साहिल शेख गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक. समोर मयूर जाधव, हे बॅटरला तरंगेल. त्याची चर्चा मी पहिल्याच ओव्हरपासून करत होतो की ज्यावेळेस मयूर जाधव मैदानामध्ये त्यावेळेस कदाचित साहिल आपल्याकडे ती जबाबदारी स्वीकारेल. साहिलने देखील अक्षरशः भिवंडी तालुका क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाची छाप सोडली. राईट अँड ओव्हर द विकेटने मयूर साठी हे बॅटल रंगेल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, उजव्या स्टिकच्या बाहेर अपील केली आहे परंतु सहमती नाहीये. बॅटचा आवाज झाला, बॅट ब्रश झाली होती क्रीजला, त्याचा आवाज जरूर आला आणि हेच सांगितलं दोन्ही पंचांनी. ही विकेट महत्वाची आहे, शिरतातला देखील माहिती आहे, म्हणूनच त्यांनी देखील मोठी अपील केली. पहिलाच बॉल फाईट यॉर्करने सुरुवात केली, त्याचं उत्तर नव्हतं मयूर जाधवकडे. क्रीज मध्ये थोडासा डीप उभा आहे मयूर जाधव. समोर साहिल शेख, पुन्हा एकदा उजव्या स्टिकच्या बाहेर, यावेळेस वैती सरांचा वाईटचा इशारा. बॅटल रंगेल परंतु धावा रोखल्या गेलेत. गोलंदाजी चांगली झाली एच ढोले टीमच्या माध्यमातून. 14 वर 1 विकेट गेली. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. आता धावा जमा करण्याची जबाबदारी मयूर जाधवला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. ओव्हर द विकेटने मयूरसाठी पुन्हा लॉब करण्याचा प्रयत्न, उजव्या स्टिकच्या बाहेर. साईडला देखील माहिती आहे स्लॉट मध्ये टाकला तर खूप लांब पल्ल्याचा ठोकतो माहिती महेंद्र. मयूर जाधव हे दोन असे आहेत, त्यांचा षटकार 9 असतो. ताकद जोगतो, बॅकली पूर्ण ओपन करतो. साईडला माहिती आहे त्यामुळे तो देखील त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. शानू चर्चा करतोय. धावा बनल्या पाहिजेत कारण का साहिल असेल, शानू असेल, सिरताज असेल, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे हे मयूरला माहिती आहे. त्यामुळे आता तो धावा बनवण्यासाठी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतोय. खेचून मारलाय, ऑन साइडला बॉल चाललाय, लांबच लांब. सांगितले जा आणि शोधून या.
थँक्यू डीजे. खूपच लांब टोकला आणि सांगितलं प्रेक्षकांना आता शोधा तुम्ही. षटकार नव्हता तर नववा होता, स्लॉट मध्ये होता, चांगलाच फ्लॉट मध्ये पाठवला षटकाराला. टीमची धावसंख्या वेगाने वाढते, 21 वर जाऊन पोहोचली. 2 वाईट 1 षटकार. फरानने कॅच पकडला नो बॉलवर, ती खूप मोठी चुकी. फुल टॉच पुन्हा एकदा समोर लॉफ केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, दुसरा ठोकलाय. ज्यावेळेस मयूर आला त्यावेळी साहिल गेला, त्याच्यावर आता तुटून पडलाय. 2 मध्ये 2 ठोकलेत समोरच्या दिशेने. लवकर लेंथ फिक करण्यासाठी मयूर जाधवला ओळखलं जातं, लवकर ओळखतो, बॅकलिप ओपन करतो, मिडल बॅट करतो, बॉलला लांब पाठवतो. षटकारांची हॅट्रिक होईल का? टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. हॅट्रिक बॉल साहिल शेखचा समोर मयूर जाधवचा. आत्ता संपर्क कदाचित होता, कॅच सुटलीये का शिरताज कडून? चेहऱ्यावर स्माइल आहे. होय तेच झालंय. तो बॉल खूपच खाली राहिला, बॅटची अतली कडा होती, खोदता आला नाही. यावेळेस मयूर जाधवला नाराज असतील गोलंदाज. एक चुकी फरानने केली, नो बॉल टाकलं तिथे कॅच. टीमची धावसंख्या 27 वर. 3 कॅचेस सुटलेत. सुरुवातीला कॅच सुटली मयूरची, त्याच्यानंतर दुसरी कॅच फरानने पकडली परंतु नो बॉल, आणि आता तिसरी झेल. स्कोर 27 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. राऊंड विकेटने जात असताना बुंद्यात टाकला होता, एक सिंगल येते. चांगला बॉल होता यावेळी, 6 मारा चांगला होता. ओव्हर द विकेटने जात असताना थोडेसे खराब बॉल पाहायला मिळाले, परंतु आता कोण बनवला राईट हँड बॅटरसाठी. एक सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. 1 विकेट. बॅटिंग करत असताना मीनाक्षी स्पोर्ट कानली संघ, राहुल दादा चंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसरीकडे जी डोले, सचिनजी घुडविंदे सातत्याने या टीमच्या पाठीमागे उभे राहिले. आणि त्यांचंच एक मोठं भव्य दिव्य आयोजन याच मैदानावर 4 फेब्रुवारी पासून पाहायला मिळेल. डे नाईट स्पर्धा. व्हॉइस ऑफ ठाणे, अजय सिद्दीकची भावे, अजयजी गरत, कुणालजी दाते हे देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ऋतिक दलवी यावेळी ओव्हरपिच स्लॉप केलाय, डाऊन द ग्राउंड स्टेट समोरच्या दिशेने फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 34 वर. 1 विकेट. साहिल शेखने 21 धाबा खर्च केला. 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. वाईटच्या रूपाने देखील 2 धाबा आपल्याला पाहायला मिळालेत. खर्चिक षटक साहिल शेखचं राहिले. पेपरचा अभ्यास केला होता मयूर जाधवचा, तू त्या पेपरवर चांगलीच बॅट रंगवली आपली मयूर जाधवने. ऋतिकने देखील दाखवून दिलं मी देखील काही कमी नाहीये, मी देखील मयूर जाधवच्या तालमीमध्ये वाढलोय. त्याच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आलाय. पुन्हा टीम मीटिंग. 4 क्षेत्ररक्षकांनी कान मंत्र दिलेत. साईला देखील माहिती मयूर आहे समोर, त्याच्या समोर युवा गोलंदाज साथ, तर त्याला साथ द्यावी लागेल. क्षेत्ररक्षकाची साथ थोडीशी खराब लागली. शिरताजने कॅच सुटला, फरानने कॅच पकडली, नो बॉल. केतनने देखील कॅच सुटली आहे. 3 कॅचेस सोडले गेलेत. युवा गोलंदाज सिरताज शेख विकेट कीपर, त्यांचा मुलगा गोलंदाज साद शेख. समोर बॅटर मयूर जाधव क्रीज मध्ये डीप मध्ये उभा राहतोय. ओव्हर द विकेटने पहिला बॉल फुल टच ऑन साइडला पुल केलाय, बॉलला गुल केलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. आयवा शेल पकडलाय. 7 धावांसाठी षटकार.
पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल जरूर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर करतील कारण मयूर जाधवकडे स्ट्राईक पाहिजे. डायरेक्ट हिट केलंय, नाबाद घोषित केले. दुसरी धाव पूर्ण होते. केतन मगरने थोडंसं राजकारण केलं होतं, त्यांनी मुद्दाम मिसफील केली. असे चतुर क्षेत्ररक्षक देखील पाहतोय त्याच्यामध्ये हिरामन शेलरचं नाव पुढे येतं. त्याला देखील धावाच्या रूपाने विकेट जर पाहिजे असली तर तो स्वतःहून मिसफील करतोय. पुन्हा मयूरकडे स्ट्राईक. तारीख हिट केलं, त्यानंतर ओव्हरथ्रोन, त्याच्यानंतर दुसरी धाव पूर्ण झाली 2 धावेच्या मतीने. टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. डीप मध्ये केतन त्या ठिकाणी होते. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. 1 विकेट सुरुवातीला गेली, त्यानंतर मयूर नावाचं वादळ आलं. त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये 3 षटकार आलेत. चांगली बॅटिंग त्यांनी केली. युवा गोलंदाज त्याला शांत करेल का? विकेट महत्वाची असेल मयूर जाधवची, ती प्राप्त करावी लागेल. खाली राहिलाय. पिचिंग झाल्यानंतर गुड लाईनच्या थोडासा पुढे टाकला होता. ऑफस्टंपच्या बाहेरून हा बॉल डॉट. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 धाबा, त्याच्यानंतर डॉट बॉल. मयूर जाधवला शांत ठेवलं साधने. राईट अँड ओव्हर द विकेटने मयूरसाठी. ऑफस्टंपच्या आधारेत पुढ्यात टाकला होता, समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. दर्जेदार षटकार. ओव्हर पिच बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल कधीच सोडत नाहीत मयूर जाधव. समोरच्या दिशेने तो फटके मोठ्या ताकदीने या बॉलवर सजवत असतो. 2 षटकार या ओव्हरमध्ये खर्च केले. टीमची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली. एक समाधानकारक, एक चांगलं टार्गेट सेट केले मीनाक्षी स्पोर्ट कानले टीमने. याची ढोले टीमकडे देखील बॅटिंग लेन भरपूर आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. साहिल शेख असतील, शानू असतील, शिरताज शेख असतील, साईद शेख देखील चांगल्या टच मध्ये आहे. 2 बॉल शिल्लक. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 14 धाबा खर्च केलेत. 48 वर 1 विकेट. हा बॉल चांगला होता, पायावर जाऊन अधलला. खरं तर ऍप ट्रॅकर बॉल तेवढे फारसे चांगले खेळत नाहीयेत मयूर जाधव, परंतु पुढ्यात टाकलेला बॉल कधीच सोडत नाहीये. हेलिकॉप्टर स्टाईल लॉफ्टेड फटके सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळी गती कमी होती. हा बॉल देखील खराब होता, विकेट किपरने देखील तेच सांगितलं, परंतु टायमिंग साध्य करता आलं नाही मयूर जाधवला. शेवटचा बॉल या इनिंगचा 7चा. फुल बॉल समोर उडवलाय. बॉल चाले खाऊ करणार बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार येतो शेवटच्या बॉलवर. इनिंगची समाप्ती आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मीनाक्षी स्पोर्ट कानली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 54 वर आणि सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. पण नाणेफेक करणार आहोत धनेश इलेव्हन कुकसे स्वर्गीय ललकू पाटील स्पोर्ट खानपे यांच्यामध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. भावेश भोईर आणि निखिल पालवे आमच्यातून रजा घेत असताना त्यांना देखील धन्यवाद देऊयात. नरेशजी पालवे यांच्या शुभ हस्ते आपण, नरेशजी पाटील महिंद्यावरून या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अजून एक हाय व्होल्टेज मॅच धनेश इलेव्हन कुकसे आणि खानपे. नरेशजी पाटील महिंद्यावरून या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांच्या शुभ हस्ते पण नाणेफेक करणार आहोत. हा देखील 4 ओव्हरचा सामना असेल. चॅलेंज ग्रुप आणि दुसरीकडे आपण जर विचार केला तर किरण स्मृती कॉल असेल. खानपे टीमचे कॅप्टन कॉल करतील. दीपक पाटील कॉल करतील. चॅलेंज ग्रुप असा कॉल आहे. चॅलेंज ग्रुप आलाय. कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले, टॉस जिंकलेले कॅप्टनला पण सोपान पालवे यांनी दिलेले थम्सअप देऊयात. आज कुछ तुपानी करते. थोडीशी चर्चा देखील होईल दोन्ही कॅप्टनशी. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दीपक पाटील मागचा सामना जिंकला, गोलंदाजी चांगली राहिली आहे. मिडन ओव्हर ओमकार भोईर सरलं, त्याबद्दल काय सांगशील? काय नाही, खूप चांगला खेळ केला सर्वांनी. 100% दिले प्रत्येकाचे. अगदी बरोबर उल्लेख केला, प्रत्येकाने 100% दिलं. समोर धनेश इलेव्हन कुकसे संघ आहे, पीटीसीतील एक अजून चांगला संघ आहे. यावेळी निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक चांगली मॅच पाहायला मिळेल 100%. खानपा संघ जर विचार केला तर अंबाडी कवाड असोसिएशन मध्ये खेळतो. पीटीसीचं क्रिकेट काय सांगशील पालघर टेनिस क्रिकेट बद्दल? खूप चांगलं क्रिकेट आहे इकडूनचं, पण ग्राउंड पण खूप छान आहे. धन्यवाद. बॅटिंग करायचे प्रेम. मागच्या मॅच मध्ये काय चुका झाल्या, काय चर्चा झाली? सामना तर तुम्ही जिंकला. काय चुका तर नाही आहे, फक्त पोरं टायमावर आली नाही आहे, तर व्यवस्थित केले, चांगला खेळ झाला. मग बॅटिंग करायची किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल?
मैदानाचा विचार केला तर इथे खूप रन होतात, तरी पण 60+ जाण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, नक्कीच. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक जिंकली आणि खानपे टीमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धनेश 11 कोक्षाच्या विपक्षामध्ये ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक हाय व्होल्टेज मॅच. 55 धावांचं टार्गेट. आवश्यकता असेल 4 ओव्हरमध्ये साहिल शेख आणि नॉस्टॅकिनवर शाहिदला पाठवले. समोर गोलंदाज मयूर जाधव. पहिले षटक हे बॅटरला तर रंगेल. एका चांगल्या गोलंदाजाच्या समोर साहिल जो नेहमीच बॅटिंग करण्यासाठी ओळखतो. बेवंडी सिटी क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट असेल, पावसाळी असेल, रबर क्रिकेट असेल, उन्हाळी क्रिकेट असेल, सातत्याने बॅटिंग करत असताना साहिलची बॅट आवाज करते. परंतु मयूर जाधवचं आव्हान समोर आहे. पहिलाच बॉल बॉटमिनचा वापर करत असताना स्ट्रोकला चेक केलं. सिंगल पूर्ण केली. सिंगलने साहिलने खातं ओपन केलं. साहिल आणि शाहिद ही जोडी जर खेळपट्टीवर सेट झाली तरी 55 धावा देखील पूर्ण करतील. शाहिद शेख देखील चांगल्या टच मध्ये आहे. चांगले फटके तो सजवत असतो. युवा बॅटर आहे. प्रभावित केलं त्यांनी देखील पीटीसी मध्ये या हंगामामध्ये. साइड स्ट्राइकवर दुसरा बॉल मयूर जाधवचा. कमी गतीचा लेग स्टंपवर ठेवला होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर आहेत सांगत असताना वाईटचा इशारा. धावफलक 2 वर जाऊन पोचेल. लेग स्टंपच्या अगदी जवळून गेलं. थोडासा वाचला शाहिद. त्याच्याकडे क्षमता आहे. प्रात्यक्षिक दाखवावं लागेल कारण 4 ओव्हरमध्ये 55चं टार्गेट पूर्ण करायचंय. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर जाधव पुढ्यात टाकला होता. खूपच चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा नमुना. बॉल चाललाय इनफिल्डला बीट करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न होती. 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत तरी पहिल्या 2 बॉलवर शांत ठेवले गेले. शाहिदला शांत राहून या धाबा होणार नाहीयेत. शांत राहिला तो संत नाहीये हे त्याला दाखवून द्यावं लागेल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या. 15+ धाबा आल्या तर या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंगत भरेल. पुढचा बॉल हॅपट्रकर ऑन साइडला खेचून मारलाय. पुल करत असताना बॉलला गुल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब पल्ल्याचा षटकार. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना षटकार सजवला. थोडासा बॅकफुटला गेला. चांगला बॅटवर घेतला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. बॉडी वेट मागे टाकत असताना खेचून मारला. खरा बॉल होता. त्याचा समाचार घेत असताना साईडच्या बॅटमधून षटकाराला टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने लेन चांगली होती. बॉटमिनचा वापर करत असताना समोर मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने खोदून काढलाय. एक सिंगल येते. प्रत्येक बॉलवर आता संघर्ष होईल. ही लढाई संघर्षाची आहे. निलेशजी भुते यांच्या माध्यमातून सोरगावचे या स्पर्धेचा आनंद घेत असताना कांदली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा देत असताना निलेशजी भुते सोरगाव बी टीमचे कॅप्टन. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर.
यावेळेस फुल टच बॅटवर घेतला, स्लॉग हिट केला, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. दमदार षटकार. मागचा पाय वाकवत असताना ऑन साईडला स्लॉग हिट केलाय. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना फटका साहिलने ठोकला. 7 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. सॉरी, धावफलक 17 वर गेले. थोडेसे स्कोरिंग मध्ये चुकी केली, त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल करूयात. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. एक बॉल वाईट देखील आला होता. 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेत मयूर जाधवच्या विपक्षामध्ये. चर्चा देखील करत होती की पहिल्याच ओव्हरमध्ये 15+ धावांसाठी प्रयत्न करावे लागतील. चांगली फटके आता शाहिद आणि साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. काय जबरदस्त लेंथ लवकर उलकली, चांगल्या पोझिशन मध्ये आला. ऑस्टोनच्या थोडासा आत येत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला. शेवटचा बॉल. मयूर जाधवचं हे षटक देखील खर्चिक आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल साहिल साठी लेग स्टंपच्या बाहेर. दुसरा बाईट या ओव्हरचा. शानुष कुरुशी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांचा जर आपण सॉरी आज शानू गुरुशी सर नाही आहेत, शकील कोटी सर आहेत. त्यानंतर वैती सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लेन चांगली होती, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय गली क्षेत्रामध्ये, जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत सिंगल येते. बॅटचा संपर्क होत आहे सांगितलंय. सिंगल काढण्याचा प्रयत्न केला साहिलने, त्याला देखील माहिती की सिंगल जर घेतली तर दुसऱ्या ओव्हरसाठी आपल्याकडे स्ट्राईक राहील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. बिनबाद 19. दोन्ही सलामीचे वीर अजूनही खेळपट्टीवर आहेत, सुरक्षित आहेत. त्याचा फायदा जी डोले टीमला होईल. 55चं टार्गेट आता सोपं होईल त्यांच्यासाठी, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात. साहिल आणि साहिद दोन्ही बॅटर आहेत. शिरताज शेख असतील, केतन मगर असतील, शानू असेल, अजूनही 3 बॅटर, फरान असेल, असे 4 बॅटर अजूनही डगआउट मध्ये आहेत. म्हणून सुरुवातीलाच पहिल्या डावामध्ये मी विचार केला की तुम्हाला 60 पर्यंत जावं लागेल, कारण का याची ढोले टीमकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. आता विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करावी लागेल विशाल जाधवला. कॉम्बॉक्स मध्ये लगेच परिवर्तन करूयात. गायकवाड सोड आमच्यामध्ये जोडले गेलेत. वेलकम, आपलं स्वागत. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. धन्यवाद दीपक सुतार. धावांचं लक्ष आहे 55. पहिल्या षटकात 19 धावा. दमदार कामगिरी साहिल आणि शाहिद दोघांकडनं. दरम्यान पुढचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेलाय. दुसरी धाव जोडण्याचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या अपूर्ण. 2 धावेच्या जोरावर 21 धावा. दमदार कामगिरी. हे दोन्ही संघ जुपडा येथील स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात एकमेकाच्या समोर उभे ठाकले होते आणि त्या सामन्यामध्ये मीनाक्षी स्पोर्ट्स कांजळी संघानं विजय संपादित केलेला होता. दरम्यान पुढचा चेंडू फुलर लेन चेंडू होता. पंचांचा इशारा, नो बॉल. यस, तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे आणि आमचे पंच भाने हे सतत भानावर असतात. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. गॉगल डोळ्यावरचा अतिशय आकर्षक दाढी आणि हसमुख चेहरा आणि कानात बाली. आता मागू नका तुम्ही टाळ्या. रामदास आठवले साहेब आठवले असतील सगळ्यांना. म्हणजे विमानात बसायला ना पैसा लागतो, पण विमानातून सुखरूप उतरायला नशीब लागतं. तिसरे पंच सन्माने भाने. इट्स फेअर डिलिव्हरी.
डॉट चेंडू जातोय 21 धावा. बिजाचं लक्ष 55 धावांचं आहे. विशाल ते तरार मारा करतोय. दरम्यान खेळाला सुरुवात होते. स्ट्राईक वरती साहिल आणि मिड विकेटच्या क्षेत्रात दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्यातून एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. डीजे भोजनाला पुन्हा एकदा फुलर लेन फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या वरच्या भागाला स्पर्श करत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. केवळ आग ओकण्याचं काम विशाल करतो आहे, पण चेंडूच्या टप्प्यावरती नियंत्रण नाहीये. त्याचा परिणाम त्याला पाहावा लागतो की 2 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. नियंत्रित मारा करावा लागेल, अचूक मारा करावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका. चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. चुकी घडते. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 35. इथून सामना SG स्पोर्ट्स डोळे संघ वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. दुसरा षटक चालू आहे आणि 35 धावा. एकही गडी गमावलेला नाही. अत्यंत जमेची बाब. विशालनं चुका केल्या आणि चुकीला माफी नाही. दरम्यान पुढचा चेंडू पस्तीस धावा. इथून विजयासाठी 20 धावांची गरज आहे. आणखी एक उत्कृष्ट असा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी प्रयत्न होतोय. चेंडू लँडिंग होईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या बाहेर. षटकार. 41 धावा धावपलकावरती. इथून 14 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 19 धावा, दुसऱ्या षटकात 22 धावा. धावांची लयलूट केली जाते पूर्णपणे. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाची गोलंदाजी है ही विस्कटीत केली जाते. दमदार कामगिरी. फलंदाज साहिल आणि शाहिद. 41 धावा धावपलकावरती. नवा गोलंदाज ऋतिक तिसरं षटक घेऊन येईल. ऋतिक बारा चेंडू 14 धावेचं समीकरण. SG डोळे संघाच्या कर्णधारांनी भावना व्यक्त केली होती की सव्याज परतफेड करण्याचा प्रयत्न करू आणि तसाच अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. पण गोलंदाजी थोडीशी मीनाक्षी स्पोर्ट कांदळीची ज्या पद्धतीने जू पाडायला झाली ती पाहायला मिळत नाहीये. दरम्यान शाहिद फुलटॉस चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. चौकारच्या जोरावरती 45 धावा. 10 धावा दूर आहे. ऋतिक दळवी. सामना एकतर्फी पाहायला मिळतो. वाटतोय एकतर्फी, मात्र असा एकतर्फी सामना झाला नसता. धनेश 11 सारे खेळाडू. थोडासा बदल संघामध्ये काय झाला आणि संघाने जर कातड टाकून दिली. प्रेम पाटील मात्र संघाच्या आलेल्या साऱ्या खेळाडूंवरती खुश आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू होता. चेंडू येऊन बॅटला स्पर्श करत पायावरती आदळला होता. एकेरी धाव. पंच शिवराम वैती यांचं कौतुक करावं लागेल. काय कामगिरी करतायत. वयाचं
आपण दृष्टिकोनातून विचार केला तर अजूनही त्यांच्याकडे असलेला तारुण्य आणि त्यांच्याकडे असलेला उत्साह वाखणण्याजोगा आहे. नजर त्यांची अतिशय तीक्ष्ण आहे. एका धावेच्या जोरावर धावपलकावरती धावा धडकतायत. 46. श्रीवतच्या फटक्याचा वापर केला. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. चौकार. 50 धावा पूर्ण. SD डोहळे. खरं म्हणजे यापूर्वी सलग 2 षटकार साहिल शेखच्या बॅटमधून आलेले होते. याही चेंडूवर जर षटकार मारला असता षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली असती. 50 धावा. 5 धावा दूर आहेत विजयापासून. SD डोळे. दरम्यान एक मोठा फटका. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. षटकार. आणि अशा पद्धतीनं या स्पर्धेच्या बाहेर मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ, SD डोळे संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साहिलच्या बॅटमधून आल्या 40 धावा. साहिलच्या बॅटमधून 40 धावा आल्या. तो ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू. गोलंदाजीमध्ये केतन मगरनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली पण विकेट